नाही. जर तुम्ही म्हणसाल मग भक्ती कशी करा, मग हे वस्त्र घाला, मग असं करा, मग तसं करा, त्याला नो रूल. काय नो रूल? भगवान की भक्ति में कोई रूल नहीं होता, ओवर रूल है सब. इसीलिए काही थोडे बहुत जर कोणी नियम करत असेल त्याच्यासाठी आपलं आपलं आसन है ना, 7 दिवस आपण आपल्या आपल्या आसनावर बसायचं. जागा नाही सांगली बरं का, हो ना. नाही तर मग तुमचं बस कोणी एक शेजारी वही जागा आहे विचारीला जाणं बसणार बरं का. हा, जागा कोणतीही राहू द्या, आपलं आपलं आसन आणायचं. यशोदा मैया, आता लक्ष गेलं माझं. ते नियमचे कडक आहे, त्याचा एक नियम आहे, पुढे बसणार आपल्याच जागेवर बसणार. तर बाबा आपलं आपलं आसन आपल्या सोबत आणायचं, हो ना. आपली आपली पाण्याची बॉटल आपल्या सोबत आली, शेजाऱ्यांची पाण्याची बॉटल घ्यायची नाही, कितीही आग्रह केला, हो ना. आपलंच पाणी प्यायचं, हो ना. आणि बऱ्याचशा माता भगिनी खुर्चीवर बसले. आता तिच्यावर काही टिप्पणी न करता एकच सांगतो बघा, ज्याला खरी त्रास असेल त्यानेच खुर्चीवर बसायचं. काय दिखता तर सगळे तेच आहे, है ना. ज्याला खरी त्रास असेल त्यानेच खुर्चीवर बसायचं, नाहीतर मग खाली बसायचं. का? आता खुर्चीवर का बसले? महाराज आमच्याकडून कथा ऐकत नाही, गुडघ्याचा खूप त्रास आहे, टोंग्याचा त्रास आहे, बरोबर आहे की नाही. मग भगवंत म्हणतो ठीक आहे, खुर्चीवर बसून घे. मग आता ज्याला नाही आहे तोही खुर्चीवर बसून जातो. मग भगवंत म्हणतो येले काय प्रॉब्लेम आहे? आता हे समज म्हणते की येले गुडघ्याचा त्रास आहे म्हणून ते बसले बाबा, दुसऱ्यांना काय त्रास आहे? मग भगवंत विचार करता, याच्या कारण बसलाय की मलाही लावून द्या. काय मीही या लाईन मध्ये बसलेला आहे, यांचे कसे पाय दुखतात, मीही या पाय दुख्याच्या लाईन मध्ये बसलेला आहे, मलाही पाय दुखणे चालू करून द्या. मग भगवंत त्याचीही कथा झाली की बराबर त्याचे पाय दुखणे चालू होतात. इसलिए भाई जिसको आवश्यकता है वही कुर्सी का उपयोग करे, अन्यथा फिर सावधा भुसावळ फैजपूरचे डॉक्टर लय फेमस आहे, है ना. का बाबा फेमस आहे की नाही? खासने डॉक्टर लय फेमस ऐकलं म्हटलं. याच्या कारण ज्याला त्रास आहे आणि जे आता मंडपाच्या बाहेर मस्त खाट टाकून बसलेले आहे, तुम्ही नको पहा, तुम्ही इकडे पहा, तुम्ही इकडे माझ्याकडे पहा. त्यांनाही निवेदन आहे, जे उभे आहे आणि एवढा मोठा पंडाल खाली पडलेला आहे, मस्त खाट टाकून आरामात आनंद नको घ्या, जरा खाली बसा तुम्ही बी, तिघीचे तिघी, ब्रह्मा विष्णू महेश. आता जे कोण तिघी आहे ते आता मला नाही मालूम, बाकी जिथले बी तटे उभे आहे, माझा फोकस तुमच्याकडे जातोय, है ना. मुलांना तुम्ही नाही इकडे बसा, समोर बसा, जिथलेही मुलं इकडे समोर बसा, इकडे इकडे समोर मुलांजवळ. हा सगळे. आता हे कशा कारण, याचंही कारण सांगतो मी तुम्हाला. भागवत कथेचं श्रवण करेन, इकडे लक्ष द्या, तुमचेच मुलं आहे, इकडे इकडे लक्ष द्या. म्हणायचा अर्थ तुम्हाला समक्ष का बसाडलं, माझं लक्ष माझी वाणी प्रत्यक्ष तुमच्या समोर जावं. आता तुम्ही एक इकडे बसते एक तिकडे बसते, काय मग हे भागवत कथा अशी कानी तिरपिली जात, डायरेक्ट समक्ष जाते, सीधी सीधी. ज्ञान गंगा आहे ना, गंगा कशी वाहते, सीधी सीधी. म्हणजे गंगा वाहते तर गंगा समक्ष डायरेक्ट समोर, तरच ज्ञानाची प्राप्ती होते, नाहीतर मग होत नाही. मग उलट्या मडक्यावर कितीही पाणी टाका, ते मडकं कधी भरणार? मग तुम्ही आखरी दिवस मलाच प्रश्न करणार, महाराज आम्हाला तुमची 7 दिवसाची कथा ऐकली, बाकी मनात काहीच परिवर्तन आला नाही, मी पहिलेही नवऱ्याला मारे ना आताही मारते. काय मग तिच्यात माझं काहीच घेणं देणं नाही.
चला आता कथाकडे वाढूया का? ऐकलं का? बॉटल हो ना, आपलं आपलं आसन, खुर्चीवर बी आसन लागतं, आपलं आपलं आसन घ्यायचं बरं का. 7 दिवस भगवंताची लीला आहे. खूप आनंदाने आपण वृंदावनच्या रसामृत. माझा प्रयत्न असा राहील की जी आमची वृंदावनची कथा त्याला मराठीत कन्वर्ट करून तुम्हाला सांगावा. काऊन की लयच जे कथाकार असतात की नाही, म्हणजे आता लयच कथाकार नाही तर नाही, बाकी जे हरिभक्त हरिभक्त पारायण म्हणजे कुडले अडंदी ज्यांचं शिक्षण महाराष्ट्रात झालं बघा, तेही एकदम छान कथा करता. बाकी त्यांना शिकाडता एकनाथी भागवत. काय शिकाडता? एकनाथी भागवत. ते एकनाथी भागवत म्हणजे ते सांगतात. आता आमचं नावाच्या खाली लागते श्रीधाम वृंदावन, म्हणजे भगवान ठाकूरजीचे भक्त तरी राहणारे, 24 तास भगवानच्या डोक्यावर बसणारे, हा की नाही. मग माझ्यानं जेवढा प्रयत्न होईल तेवढी मी वृंदावनची रसामृत लीला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. ठाकूरजीनं काय काय लीला केली है ना, कशी कशी कोण्या भावाने लीला केली है ना, ते लीलाचं सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करेल है ना. ते लीला तुम्ही ऐका, तुमच्या जीवनात उतारा. तरी महाराज कथेचा प्रथम दिवस आहे आणि पुरुष मंडळी बी भरपूर आहे, महिला मंडळी भरपूर आहे. म्हणण्याचा अर्थ की कथापासून आवड, कथाची गोडी है ना. तुम आओ या ना आओ, तुम्हारे पैर बराबर चलते चलते कथा तक पहुंच ही जाएगी. और भाई मेरा कहना ऐसा आता है कि जो भजन होता है, कीर्तन होता है, वो कब करना चाहिए पता है क्या? ठाकुर जी कहते हैं भजन कब करो, कीर्तन कब करो? मस्त जवानी है ना. म्हणायचा अर्थ भजन, कीर्तन, कथा, भक्ती मस्त जवानीमध्ये करावा. जवानीमध्ये म्हणजे तरुणपणामध्ये है ना. आणि तरुणपणामध्ये करावा तर हा भगवंताची प्राप्ती होते. नाहीतर मग एकदम लयच लोक म्हणतात ना, अभी तो हमारी खाने पीने की उम्र है कि नहीं, अभी तो हम खाएंगे पिएंगे. तो बाबा खाने पीने की उम्र है मान्य है, पर जाने की कोई उम्र है क्या? जायची काही वय आहे का की बाबा ह्या 80 वर्षाचा होईल तर हा जाईल, ह्या 60चा होईल तर. जिसको बुलावा आया उसको जाना है, मतलब जाना है. बरोबर की नहीं. इसीलिए जो भजन है जब ही समय मिले, भजन की कोई सीमा नहीं होती, भजनाची काही सीमा नसते माऊल्यांनो. भजन तुम्ही लहानपणी करा, तरुणपणात करा, म्हातारपणी करा. फरक एवढा की म्हातारपणी तुमच्यानं चालत नाही, कानानं ऐकून येत, डोळ्यानं पाहत नाही. बरोबर आहे की नाही. याच्या कारण तुमच्यानं भजन होत नाही. असं म्हणता ना काय, हो भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. जब भैया भजन जे करना है की नाही, हात पाय चालू आहे, दडलोक के भजन करून घ्या. एकदा म्हातारे झाले भजन होणार नाही, मग ह्याच लाईन मध्ये बसणं पडेल है की नाही. एकदा म्हातारे झाले की इसलिए भाई वो भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. तुम्ही म्हातारे होता सांग, बुड्ढे होता सांग, मग तुम्ही सांग आम्ही आता भजन करता, बाकी 10 भजन करा म्हणजे नुकसान काय 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 होईल तुमच्या सोबत. लक्ष देऊन ऐकता. आँख से देख नहीं पाओगे, कान से सुन नहीं पाओगे. आँख से देख नहीं पाओगे, कान से सुन नहीं पाओगे. पाँव से चल नहीं पाओगे, कथा तक पहुँच न पाओगे. पाँव से चल नहीं पाओगे, कथा तक पहुँच न पाओगे. काय होईल? आँख से देख नहीं पाओगे. हे मोठे मोठे नंबराचे चष्मे लागून जातात, महाराज भी दिखत नाही.
आंख से देख नहीं पाओगे, कान से सुन नहीं पाओगे, काहीच ऐकू येत नाही, पाव से चल नहीं पाओगे. लयच लोक आहेत तर पायाने चालत नाही, याच्या कारण कथामध्ये येवा नाही. बरोबर की नाही? तर पाव से चल नहीं पाओगे तो कथा तक पहुंच ना पाओगे. मग आता याचं निवारण काय आहे? सॉल्यूशन. इसलिए कथा सुन मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. कथा सुन मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. चल सच्ची भक्ति है, भक्ति में शक्ति है. ये सच्ची भक्ति है, भक्ति में शक्ति है. इस भक्ति से भैया मिल जाएगी मुक्ति रे. इससे ये भैया मिल जाएगी मुक्ति रे. पानी को बबूला है, पानी को बबूला है, मिल जाएगा पानी में. तो क्या करना है? भजन करना है. क्या करना है? जोर से बोलो, क्या करना है? भजन. पर कब करना है? मस्त जवानी में. जोर से बोलो. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में. बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. आँख से देख नहीं पाओगे, कान से सुन नहीं पाओगे, पाँव से चल नहीं पाओगे, कथा तक पहुंच न पाओगे. तो इसलिए कथा सुन मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन करो मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. याच्या कारण भगवंताने जे आपल्याला देह दिलेला आहे, जे स्वरूप दिलेलं आहे, त्या स्वरूपामध्येच भक्ती करा. पर भक्ती काही शो ऑफ नाही आहे बरं का. काय बरेच लोक शो ऑफ साठी भक्ती करतात. शो ऑफ म्हणजे काही दिखावा नाहीये भक्ती. तुमची जशी भक्ती आहे है ना, तशी भक्ती करा. मग कोण्याच गोष्टीची मनाई, बाकी काही गोष्टीचे अट आणि नियम धरून. आजची जी आपली प्रथम दिवसची कथा आहे, आणि भगवंताची लीला नाही बरं का. प्रथम दिवसच्या कथेमध्ये लीला नाही, चरित्र नाही, श्लोक नाही. मग काय आहे प्रथम दिवसच्या कथेमध्ये? म्हणजे प्रथम दिवसच्या कथेमध्ये कथाचं महात्म्य आहे. पहिला दिवस महात्म्याचा. म्हणजे महात्म्य का? भाई कथा में महात्मा क्यों होता है? पहिल्या कथेमध्ये महात्मा नसत बर का. महात्मा म्हणजे कथाची माहिती. हे आता यायला लागली का बरं? याचं कारण पहिलीची कथा जे आहे ना, कोणालाही सांगलं की कथा ऐकायला चालू नाही, लगेच चला बरोबर ना. पहिले सांगलं की कथा ऐकायला जाणार आहे तर लगेच चालत, चलो कथा सुनेल.
पण आजकालचे लोक तसे नाही. आजकालच्या शेजारी पहिले म्हटलं की आपल्याला कथा ऐकायला जाणार आहे, ते म्हणते पहिले कोणता महाराज, हसाडतो की नाही हसाडतो, कोणती कथा. मग सगळे विचारपूस केल्याच्या नंतर डिसाईड होते शाम को चलना हे. मग एखादी म्हातारे गितारे महाराज असले नाही, मग ते महाराजच्या कथेवर जप लागून जाते, महाराज रिजेक्ट. म्हणायचा अर्थ की भगवंत भक्ती अशी करा, कोणाला जाणीव पण व्हायला ना पाहिजे की आपण भक्ती करा. आणि महात्मा याच्या कारण पहिले कोणीही कथा आहे की आजकालचे लोक प्रश्न करतात, मतलब की दुनिया है क्या, मतलब की दुनिया है, जब तक आपके पास पैसा है, धन है, दौलत है, तब तक के लोग हैं. म्हणायचा अर्थ जड लोक के पैसा आहे, धन दौलत ऐश्वर्य आहे, तर लोक के चार लोक तुमच्या मागे पुढे फिरतील. आणि ज्या दिवशी तुमच्या बसली धन दौलत पैसा सर्व काही चाललं गेलं, त्या दिवशी ते लोकही चार लोकही तुमच्या मागाचे चालले जाणार. मग म्हणण्याचा अर्थ की आजकलचे लोक महत्व कशाला देतात, जहां से अपन को कुछ मिले. फ्रीची वस्तू तुम्ही कधी सोडता का? अरे जोर से बोलो. हा, मागाडचे झोपले का? झोपले का? जरा हात हलवा बरं का. नाही झोपले, मला जागी आहे. असं जरा हालचाल करायची, समज पण येते जागी आहे ना. तर महात्म्य आणि भगवंत जे आपल्याला उद्देश्य करतात की जब तक आपके पास धन दौलत है तब तक है. आणि महात्म्य जडलोक के तुमचं महत्व आहे, तडलोक के लोक तुमची प्रशंसा करणार. ज्या दिवशी तुमचं महत्व खतम झालं त्या दिवशी लोकांनी तुमची प्रशंसा करणे सोडून देतील. तसंच त्या भगवंतांनाही सांगितलं कलियुग काळीनंतर कलियुगाचा मनुष्य मतलबी राहील. काय राहील? मतलबी. म्हणजे म्हणायचा अर्थ फ्रीची वस्तू सोडता नाही. तसं भगवंत म्हणतो जर हे कथाचेही जर चार्ज घ्यायला लागले तर लोक कथालाही येणार नाही. मग आता करावं कसं? तो म्हणे कलियुगातला जो मनुष्य आहे तो लोभी मनुष्य आहे. काय आहे? लोभी मनुष्य आहे. लोभी अर्थात म्हणे त्याला जडीत मतलब देखील, त्याच्या मतलबची वस्तू देखील बरं का. जडी ह्या मनुष्याला त्याचं मतलब देखील की अडून आपल्याला काहीतरी भेटते आहे, या मनुष्य तडीच जाणार. आलं लक्षात? जडून या मनुष्याला असं वाटेल की अडून आपल्याला काहीतरी मिळणार, हा मनुष्य तडीच जाणार. मग म्हणे प्रभू तुमच्या कथेमधून तर लयच काही मिळते, धन वैभव ऐश्वर्य. असं नाही बरं का आखरी दिवशी 1-1 ग्राम सोनं वाटप होणार. नाही तर मनात घेसान धन चांगलं तर महाराज सोनं ही देतील. सोन्याचे भाव 17,000 झाले है की नाही? किती झाले? 70 लाख. अरे बाप, जितलेही झाले महागे झाले. माझ्या जो आहे माझ्या 2-2 लाख है कि नहीं? तुम तुम्हारा देखो भाई, हमारे पास तो है. नक्की आहे बरं का, असले लोक समजतं. नाही तर 1:30 रात्री डाका महाराज के रूम में. म्हणायचा अर्थ जब तक आपके पास है तब तक महत्व है. इसलिए भगवंताने सांगितलं जर यांना पहिल्याच दिवशी कथाचं महत्व कळेल तरच हे लोक कथा ऐकायला असतील. तर कथाचं महत्व काय? म्हणजे अर्थ येईल फायदा देखील. फायदा दिसल्याच्या नंतर तरच हे कथामध्ये बसणार, नाही तर कोणीच कथा श्रवण करायला बसणार नाही. तर कथापासून मला धन दौलत भेटणार नाही. तुम्हाला काय भेटेल? महात्म्य काय आहे कथेचं? ज्ञानपूर्वक आहे का?
श्रवणं कीर्तनं यस्य देखदहृदयनाशनम् प्रणामो दुःखशमनस्तम् युगे जन्मान्तरं च. मनाचा अर्थ की म्हणजे जो कथा श्रवण करीन, काय श्रवणम कीर्तनम यस्य सर्व पापै विनाशनम. जो कथेचा श्रवण करीन, श्रवणम कीर्तनम. आता श्रवण तर करताय पण कीर्तन करताय का तुम्ही? नाही. मग कीर्तन करायसाठीच ह्या कथेमध्ये संगीतवाले आहे आणि मधामध्ये संगीत घेणं पडते. का घेणं पडते की आम्ही तर कथा करताय, आमच्या मुखावरून देवाचं नाव येत आहे, भक्ती कथा होते. बाकी तुमच्या मुखा म्हणून फक्त श्रवण होते, कीर्तन होत नाही. तर मी जास्त प्रयत्न असा करतो की माझ्यासोबत तुम्ही नाही कीर्तन करावं. तर श्रवणम कीर्तनम. श्रवण करो, कीर्तन करो, कथा का रसपान करो. जेवढं कथाला समजसाल ना, कथा काही फक्त ऐकून घ्यायचा विषय नाही. कथा म्हणजे तुमच्या जीवनाची दुर्दशा है ना. कथा किसको कहते हैं? ध्यान से सुनना. जो तुम्हारे जीवन की दुर्दशा मिटाते उसको कहते हैं कथा, है ना. जो तुम्हारे जीवन की दुर्दशा मिटाते उसको कहते हैं कथा. जो तुम्हारे जीवन की यथा कथा मिटा दे उसको कहते हैं श्रीमद् भागवत कथा. इसको सुनो, श्रवण करो और अपने जीवन में परिवर्तन लाओ. तो श्रवणम कीर्तनम यस्य सर्व पापै विनाशनम प्रणामो दुःखशमनस्तम समनमामि योगी. कथा श्रवण करा तर तुमचे सर्व पाप विनाश होतील. तर सर्व पाप विनाश होतील म्हणायचा अर्थ तर मग काल लय गर्दी लागून जाईल नडी. चला पाप विनाश होताय, पाप विनाश होताय. कारण की फ्री मध्ये होत आहे. खरंच होणार, पण कोणाकोणाचे होणार हे पण लक्षात घ्या, है ना. कोणाकोणाचे होणार? किसके किसके हो गए भाई? जो कथेला अंतर्मनापासून श्रवण करीन, है ना. जो कथेला अंतर्मनापासून श्रवण करीन, जो कथेला एक चित्त मना एकाग्र करूनही श्रवण करीन. एकाग्र चित्तेन करणी श्रवण सर्व पापै विनाशनम. एकाग्र चित्त पाहिजे, मन ध्यान. काय अर्थात तुम्ही आधी बसले, बाकी तुमचं मन कुठे आहे हे मला माहित नाही. बरोबर की नाही? आम्ही तर इथे शारीरिक रूपामध्ये तुम्ही माझ्या समोर आहे, बाकी मन घरातल्या गॅसच्या टंकीवर. बरोबर की नाही? अपवडी बसले, बाकी कोण कोणतं गाव फिरते याचा अनुमान नाही. मग काय करायचं? मनाला भगवंताच्या चरणी लावायचं, है ना. भगवंताच्या चरणी जाते मन लागते तर भगवंताची जे शरणागत रूपी सेवा आहे ते आपल्यावर पडते. आणि महाराज हे कथा आहे, कथामध्ये तुम्हाला लस काही पीडा येणार, तुमचे हातपाय दुखणार, गुडघे दुखणार, सगळ्यात महत्वाचे तुम्हाला झोप येणार. बरोबर की नाही? आता झोप याचं कारण काय तेही सांगतो. कथा म्हणजे भगवंताचं सतयुगातले एक लोक आहे. आणि भजन कीर्तन भक्ती ज्ञान वैराग्य, है ना. आणि जे कलियुगी किडे असतात ते कथामध्ये येतात नाही. कलियुगातले किडे माझ्या भाषेमध्ये यांना कथाची एलर्जी असते. काय लयच काही असे असतात जे बाहेरूनच पाचर मारतात ना. या खांदेक असतोच तसा कुठे ना कुठे. तर कलियुगातले किडे माझ्या भाषेमध्ये तुमच्या आयडी नाही आहे ना? आहे की नाही आहे? असतंच, हर गावाला असतं बरं का, है ना. तुमचं गाव तरीही लय भक्तिमय गाव आहे, बाकी त्या कथामध्ये मी फूट टाकणारे लयच काही असतात.
या खांदीक जर आता तुमच्याच गावामध्ये कथेचं अरेंजमेंट झालं कुठे झालं नवे गावमध्ये बरोबर आहे हा ना नवे गाव